या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर शहरातील जवाहरनगर परिसरात असलेल्या यल्लमा देवीची वार्षिक यात्रा उदगाई उदच्या व भंडाऱ्याच्या उधळणीसह मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्सवाच्या वातावरणाने भरून गेला होता. सकाळपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे काकड आरतीनंतर पुजारी नंदाई जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी यल्लमा देवीची विशेष पूजा व मांडणी केली. भाविकांनी देवीसाठी अर्पण केलेला भाकरी, आंबील व भात यांचा नैवेद्य स्वयंसेविकांच्या माध्यमातून भाविकांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात आला. विविध मानाचे जोगती व भक्त सौंदती येथून रात्रीपासूनच रेणुका मंदिर परिसरात दाखल झाले होते. परंपरेनुसार त्यांच्या आचार्य जागेवर राजमान करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने कोणीही स्वागताचे डिजिटल बोर्ड लावू नयेत या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला. मंदिर परिसरासह गोखले कॉलेजपासून महाडिक वसाहत, जवाहरनगर, IT पार्क रोड व पद्मावती मंदिर परिसरात विविध इच्छुक नागरिक व मंडळांकडून स्वागताचे फलक लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी येणाऱ्या भाविकांना चहा व आंबील देऊन स्वागत करण्यात आले. मंदिर परिसरात खेळण्यांचे विविध स्टॉल, मोठा झोपाळा तसेच रेणुका देवीच्या भक्तांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर पारंपरिक जत्रामय झाला होता. शांततेत व उत्साहात ही यात्रा संपन्न झाली.